मुळातच हे काहीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे हे सगळं घडलेलं होतं. मी सर्व संघटनांना मुंबईला बोलवून घेतलं होतं. त्यांना GR दाखवला. खाजगीकरणाची कुठलीही तरतूद GRमध्ये नाही आहे. हा गैरसमज झालेला होता. या संदर्भात पवारसाहेबांची सुद्धा काही स्टेटमेंट आली होती. मी स्वतः पवारसाहेबांना नेऊन हा GR दाखवला. त्याच्याचबरोबर एक दुसरं सुद्धा असं आलं होतं, त्या गौतमी पाटीलच्या नाताच्या संदर्भात एक स्टेटमेंट आलं होतं. पवारसाहेब मला स्वतःच म्हणाले की ही माहिती मला नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झाली, ती माहिती चुकीची होती. त्याच्यामुळे शालेय शिक्षण खातं हे अत्यंत जबाबदारीने काम करतं. कुठल्याही प्रकारे खाजगीकरणाचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. CSRचे पैसे हे ग्रामीण भागातल्या, तुम्हीच अनेक वेळेला दाखवत असता की ह्या शाळेमधलं छप्पर गळतं आहे, या शाळेमध्ये मुलांना बसायला बेंचीस नाही, या शाळेमध्ये टॉयलेट्स नाहीत, या शाळेला कंपाऊंड वॉल नाही. याच्यापुढे असं म्हणायची संधी कोणालाही मिळणार नाही. CSRचे सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्रामध्ये क्रिएट होतात आणि ते जर महाराष्ट्रातल्या मुलांसाठी खर्च झाले तर त्याचं स्वागत सर्वांनी केलं पाहिजे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, मी क्लिअर कट सांगितलेलं आहे की शेवटची अपॉर्च्युनिटी आहे. कोणी जर खोट्या हे फिरवणं असतील त्यांच्यावर कारवाई होणार. खोटं कोणाला बोलता येणार नाही. गव्हर्नमेंटचा GR हा लेखी असतो. कमी पटाच्या संदर्भातलं जे सर्क्युलर निघालं त्याच्यामध्ये स्पष्ट नोंद आहे की कुठलीही शाळा बंद होणार नाही. बंद होणार नाही हे माहिती असताना मुद्दाम मोर्चे काढायचे का? हे विरोधकांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे जेवढ्या फॅसिलिटीज, मी आपल्याला जबाबदारीने अतिशय सांगतो, जेवढ्या फॅसिलिटीज शिक्षण खात्यामध्ये एका वर्षामध्ये आम्ही दिल्या, महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणीही दिलेल्या नाही आहेत. 61,000 शिक्षकांना आम्ही टप्पा अनुदानावर आणलं. 30,000 शिक्षकांची भरती केली. शिक्षक सेवकांचं मानधन तिप्पट केलं. स्कॉलरशिपची अमाऊंट पाचपट केली. मुलांना पुस्तकांबरोबर वह्या मोफत आणायची स्कीम केली, म्हणजे त्याच्यामुळे पुस्तकाचं ओझं कमी केलं. जे लॅब असिस्टंट होते 1,500 रुपयावर काम करायचे, त्यांना 16,000 रुपये पगार केला. जे लायब्ररीयन 1,500 रुपयावर पार्ट टाईम काम करायचे त्यांना 16,000 रुपये पगार केला. अनेक स्कीम, असं मी तुमच्याशी तासभर बोलू शकेन. छोटे छोटे केंद्रप्रमुखांच्या पदं रिक्त होती, सर्व केंद्रप्रमुखांची भरती सुरू केली. शिक्षकांना ज्या परीक्षा द्यायला लागतात सरकारी नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी, सगळ्या परीक्षा चालू केल्या. अशी एक गोष्ट शिल्लक ठेवली नाही की जी शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण त्याच्यामुळे केल्या. परंतु मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पुढच्या वर्षीपासून क्वालिटी एज्युकेशन एकमेव उपक्रम आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे उपक्रम नाही. सगळ्या शाळांना आम्ही किचन गार्डन कंपल्सरी केलं आहे. शाळांच्या मिड डे मीलचा पूर्ण मेनू आम्ही चेंज केलेला आहे. अतिशय इंटरेस्टिंग मेनू केलेला आहे. त्याच्यामध्ये रोज वेगवेगळ्या तऱ्हेचा पुलाव असेल, बिर्याणी असेल, त्याच्यानंतर स्वीट डिश असेल. आठवड्यातून एक दिवस एक पुलावसुद्धा त्यांना देण्याची व्यवस्था केली, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना. ज्या दिवशी एक पुलाव दिला जाईल त्या दिवशी मुलांना, जे व्हेजिटेरियन त्यांना केळी देण्याची व्यवस्था केलेली आहे. मोड आलेल्या धान्याची सॅलड देण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे. त्याच्यामुळे हे कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडले नाही. एवढे बदल महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. वाचन संस्कृती वाढावी म्हणून आठवड्यातले 2 तास मुलांना वाचन कंपल्सरी केलेलं आहे. मुलांना सर्व तऱ्हेच्या इक्विपमेंट्स आम्ही देतो, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स आहे. परंतु हे खाजगी शाळांमध्ये आम्हाला देता येत नाही, म्हणजे आमच्या एडेड स्कूलमध्ये. त्या संदर्भात सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्यांना गव्हर्नमेंट स्कूलचा स्टेटस देऊ, जेणेकरून या मुलांना सुद्धा आम्ही पुढच्या वर्षीपासून ड्रेस देऊ शकू. आम्ही सगळ्या मुलांना ड्रेस, पूर्वी कसं होतं, मागासवर्गीय मुलं असली ड्रेस मिळायचा, दारिद्र्यरेषेखाली मिळायचा, सर्व मुलांना अजिबात ड्रेस मिळत नव्हता. मुलं अनवाणी पायाने यायची शाळेमध्ये. सगळ्यांना शूज सॉक्स देण्याची व्यवस्था केली. एवढे बदल शालेय शिक्षणामध्ये कधी झाले नाही. आणि सगळ्यात मोठा बदल घडेल की ज्या वेळेला आम्हाला CSRचे पैसे उपलब्ध होतील त्याला महाराष्ट्रातल्या शाळा भारतातल्या सर्वोत्कृष्ट शाळा असतील. त्याच्यानंतर आम्ही PM श्रीमधून स्कूल्स देतो आहे. त्याच्यानंतर आम्ही आदर्श शाळेखाली स्कूल देतो आहे. त्याच्यामुळे आमची जी योजना आहे, कदाचित पत्र लिहिण्यामध्ये काही चूक झाली असेल, परंतु प्रत्येक केंद्राच्या स्तरावर किमान 3 तरी शाळा अशा असतील
की मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये जावंसं वाटणारच नाही. एवढ्या उत्कृष्ट शाळा पण तिथे त्यासाठी निर्माण केल्या सर जातात. लागणार आपण आता शिक्षक 5 वर्ग मिनिटांमध्ये कुठून असाल, आपण आता सर, 5 मिनिटांमध्ये गेली 5-10 वर्ष केसरकर साहेब 5 मिनिटांमध्ये आपण अहो, एक ताई सेकंद माझं ऐका ना, तुम्ही आता केअरफुली जर माझी ऐका, प्रेस ऐका. ऐकली असती तर पण तुम्ही हा प्रश्न विचारला नसता. 30,000 शिक्षकांची भरती सुरू झालेली आहे. हे आमचं जे पवित्र पोर्टल आहे ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये 29 जिल्ह्यांनी मागणी केलेली आहे, कारण उरलेल्या 5 जिल्ह्यांचं जे चेकिंग व्हायला लागतं सोशल वेलफेअर डिपार्टमेंटकडून, ते व्हायचं शिल्लक आहे. त्याच्यामुळे ही क्रांतीच आहे ना. 30,000ची भरती कधी झाली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मला दाखवा. ही प्रोसेस येत्या 15 दिवसामध्ये पूर्ण होणार. त्याच्यानंतर शिक्षकांच्या डोक्यावर जी सतत टांगती तलवार असायची बदल्यांची, ती रद्द केलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये एका जागी त्यांना राहता येईल. दर 5 वर्षानंतर बाहेर जायचं. कठीण क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व टीचर्सना आम्ही त्या कठीण क्षेत्राच्या बाहेर काढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जवळजवळ शिक्षकांसाठी जे जे निर्णय घ्यायला लागतात सगळे निर्णय तुम्हाला दिल्ली पॅटर्न सुद्धा मागे पडेल, महाराष्ट्र पॅटर्न नवीन शैक्षणिक क्षेत्रात निश्चितपणे पडेल. पण त्याच्या मागे मला एक सांगायचं होतं की कोणीही कुठलाही एखादा मोर्चा जरी काढायचा असेल त्याच्यापूर्वी आमच्याकडे या, वस्तुस्थिती समजून घ्या. परंतु कोणी जर खोटा प्रचार केला तो मात्र सहन करून घ्या. केसरकर साहेब 5.5 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण शालेय विभागाची माहिती दिली. केसरकर साहेब 5.5 मिनिटं एक 5.5 केसरकर साहेब 5.5 मिनिटांमध्ये आपण अतिशय उत्तम माहिती दिली. मग शासन किंवा तुमचं विभाग ही माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास कमी पडते तुम्हाला असं वाटत नाही? एक गोष्ट अशी आहे की एक अभियान हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षणाबद्दल सुरू होतं आहे. माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याचं लॉन्चिंग मुख्यमंत्री साहेब करणार आहे. आणि त्याच्यामधून ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्या योजना त्याच्यामध्ये आपण जशा लायब्ररीज देतोय तसं स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम आपण राबवतोय. त्याच्यानंतर सेलिब्रिटी स्कूल नावाची स्कीम आपण राबवतोय, ज्याच्यामध्ये ड्रामा, सिंगिंग, इलॅक्युएशन सगळ्याचं ट्रेनिंग हे मुलांना दिलं जाणार आहे. त्यानंतर आपण नवीन निर्णय आमच्या ह्याच्यासाठी आहे, म्हणजे अजून त्याला आम्ही मान्यता दिलेली नाही आहे, परंतु प्री प्रायमरी स्कूल्स या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात येतील. त्याच्यामध्ये नर्सरी असेल, ज्युनियर कॉलेजी असेल, सिनियर KG, फर्स्ट आणि सेकंड हे वेगळं स्कूल असेल आणि 3रीपासूनचं स्कूल हे वेगळं असेल. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे ज्याच्यामध्ये मुलांचा बेस व्यवस्थित तयार करून घेतला जाईल. 3रीच्या पुढच्या मुलांच्या थेट परीक्षा या कॉम्प्युटरद्वारे घेतल्या जातील. ABCD त्यांनी बटन दाबायचं आहे, त्यांचा थेट रिझल्ट राज्यापर्यंत जाणार आहे आणि त्यांची गुणवत्ता काय हे आम्हाला समजायला लागणार आहे. एवढं आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये करतोय. याच्यासाठी दिवसरात्र मेहनत करायला लागते, आम्ही करतो. पण एखादा कोणी उठतो, एखादा विरोधक उठतो आणि काहीही बोलतो, याच्यामध्ये काय अर्थ नसतो. त्याच अनुषंगाने मध्यंतरी तुम्ही तुमच्यावरती सुप्रिया ताईंनी टीका केली होती म्हणून आपण त्याचं मी नाही पवार साहेबांची भेट माझी 8 दिवस अगोदर ठरलेली होती. जी स्टेटमेंट पवार साहेब हे आदरणीय नेते आहेत, त्यांचा कुठल्याही परिस्थितीमध्ये स्कूल एज्युकेशनबद्दल गैरसमज होता कामा नये म्हणून मी 8 दिवसापूर्वी मलाच काहीतरी कामं आल्यामुळे साहेबांनी वेळ दिला होता, परंतु भेटायचं राहिलेलं होतं. मी गमतीने म्हटलेलं होतं की माझी भेट आहे त्याला मी बोलेन म्हणून, पण त्याला लगेच त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी केलेलं सगळं मागे घेतलं आहे. त्यांचा मोठेपणा आहे सुप्रियाताईंचा सुद्धा. शिक्षक भरती संदर्भात तुम्ही सांगितलं, पण जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत काही विचार हे बघा, असा जिल्ह्यामध्ये प्राधान्य देण्याला जरी घटनेमध्ये हे नाही, तरतूद नाही, त्याच्यामुळे कोर्टामधून ते स्क्रॅप होणार. परंतु जो जिल्हा आपण निवडून त्याच्यामधून बदली नाही आणि त्याच्यामुळे शिक्षक इथे येताना विचार करणार. कोकणातले शिक्षक असतील तर त्यांना कोकणामध्ये प्रायोरिटी मिळणार. ज्यांना खाजगी शाळेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळत असेल ते खाजगी शाळेमध्ये जाणार, कारण 15,000 शिक्षक ॲज इट इज येणार आहेत, ते जिल्हा परिषदेमध्ये येणार आणि उरलेल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणार आहेत. तर तो चॉईस करू शकतात. त्यांच्या शाळांमध्ये ज्या नाही 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या स्कूलमध्ये जे एडेड स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये ते शिक्षक जाऊ शकतात. जिल्ह्यात राहणार. त्याने हे बघा, एक माझं म्हणणं आहे की तो गाव आपला म्हणायचा, ती शाळा आपली म्हणायची, तरच मुलांची गुणवत्ता सुधारणार, नाहीतर गुणवत्ता कधीही सुधारू शकत नाही. ही काय सरकारी नोकरी नाही की दर खेपेला ट्रान्सफर झाली पाहिजे. आम्ही त्यांना सरकारी नोकऱ्यांच्या सगळ्या सुविधा देतो, तिथं राहण्याबद्दल आम्ही त्यांना भत्ता देतो, घरभत्ता देतो. तीच रक्कम 3,000 कोटीची आहे. म्हणजे एवढा मोठा पैसा ज्यावेळेला सरकार खर्च करतो
त्याला ते गाव आपलं म्हटलंच पाहिजे. एवढी माझी आपण मुख्यालय कोणी बऱ्याच तक्रारी आहेत त्या विषयात. हे बघा, आता जर ह्या सगळ्या रिफॉर्म्स महाराष्ट्रामध्ये झाल्या तर ज्या दिवशी रिफॉर्म्स होईल त्यावेळेला मी किलोमीटर बेसिसवर त्यांना सुद्धा रिलॅक्सेशन देईन. परंतु इथं रिलॅक्सेशन सुद्धा घ्यायचं आणि तिथं विरोधाला विरोध करायचा असं नाही चालणार. मुलांना जर फॅसिलिटी मिळत असतील तर शिक्षकांना आंदोलन करण्याची गरज काय? मुलांनी चांगल्या बेंचवर बसलं पाहिजे, फॅन खाली बसलं पाहिजे, त्याच्यासमोर सगळा कॉम्प्युटर असला पाहिजे आणि ह्या जर फॅसिलिटीज मिळत असतील सर्वसामान्य घरातल्या मुलांना तर शिक्षकांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. GR वाचायचं नाही आणि उगाच आंदोलन करायचं हे याच्यापुढे घडणार नाही याची मला गॅरंटी दिलेली आहे शिक्षक संघटनांनी. दुसरं, जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्वेसाठी सुद्धा आम्ही मीटिंग घेतो आणि आम्ही चांगला निर्णय घेतो असं जो आश्वासन दिलं. शेवटी गुरुवर्य ही गुरुवर्य असतात, त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे आणि त्याच्यामुळे संघटनांचा निर्णय अतिशय पॉझिटिव्ह होता आणि त्याच्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे. शासन अनेक सुविधा देत असतानाही शाळा बंद हो सर, ज्या शाळेमध्ये शिक्षक लागतील त्या शाळेमधून बदलीची काहीच तरतूद नसणार आहे. नाही, एक्सेप्शनल केसेस सोडून नाही. हे बघा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या बँकेमध्ये क्लार्क म्हणून लागता किंवा मॅनेजर म्हणून लागता त्याला तुमच्या गावाला पाठवण्याची तुम्हाला तरतूद आहे? कुठल्या नोकरीमध्ये तरतूद आहे सांगा? 1-1 लाख रुपये पगार घेतात आणि मग तरी पण त्या गावाला आपलं गाव म्हणणार नाही, त्या शाळेला आपलं शाळा म्हणणार नाही. कसं चालणार? असं नाही चालून घेतलं जाणार. ज्यांना पाहिजे त्यांनी यावं या सर्व्हिसमध्ये. इतरांना आहे, जे पूर्वी भरती झाले त्यांना आहे, नवीन भरती झालेल्यांना नाही. एक्सेप्शनल केसमध्ये ही तरतूद वापरता येईल. असं त्याच्यामध्ये एक्सेप्शनल केसेस कुठल्या हे लिहिलेलं आहे, तेवढ्याच तरतुदींचा वापर होईल. अदरवाईज ज्या गावामध्ये आपण नोकरी स्वीकारतो ते गाव माझं म्हटलं पाहिजे, ती शाळा माझी म्हटली पाहिजे आणि त्या शाळेतली मुलं ही माझी मुलं असं समजलं पाहिजे. तरच शिक्षणामध्ये प्रगती होणार, अन्यथा प्रगती म्हणजे होणार. पती पत्नी संकल्पना संपली, पती पत्नी एकत्र कल्पना संपली. अहो, पती पत्नीचं आहे ना एकत्रीकरण, जे एक्सेप्शन आहे त्याच्यामध्ये ते आहे. पण त्यांनी सुद्धा त्याच जिल्ह्यातली जर पत्नी स्वीकारली तेवढं सुद्धा करणार नाही का? त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या शिक्षक असणार की नाही त्यांच्या, मग त्याच्यामध्ये ते चूज करू शकतात ना. शेवटी बघा, सिस्टम कोणाला, माझं 1 मिनिट आहे का, शिक्षण खातं कोणासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी आहे. शिक्षण खातं विद्यार्थ्यांसाठी हे मान्य करा आणि तुम्ही आतमध्ये या. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी ह्या खात्यात येऊ नका त्या खात्यामध्ये. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि हा चॉईस तुम्हाला आता आहे ना. आम्ही तुमची परीक्षा घेतली, तुम्हाला चॉईस दिली. तुम्हाला जर त्या गावाला आपलं म्हणायचं नसेल आणि त्या विद्यार्थ्यांवर प्रेम द्यायचं नसेल तुम्ही ते गाव स्वीकारू नका. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही ऑप्शन दिला, आम्ही काय तुमच्यावर जबरदस्ती केली?